अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असताना आता एकाच रात्री शहरातील विविध भागात घरफोडी, कार्यालय फोडण्याचा प्रयत्न, किराणा दुकान फोडण्याचा प्रयत्न आणि दुचाकी चोरीच्या घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे बागुल वस्ती आणि अन्नपूर्णा नगर परिसरातील घटनांमधील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून तब्बल 4 चोरटे या फुटेजमध्ये दिसून येत आहे। बागुल वस्ती येथील शिवशंभू अपार्टमेंट मध्ये ज्ञानदेव नानासाहेब वाके यांच्या फ्लॅटचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला। घरातील सामानाची उचकापाचक करून कपाटातील अंदाजे 10 ते 11 हजार रुपये चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे। याच अपार्टमेंटच्या पार्किंग मध्ये लावलेली एक दुचाकीही चोरट्यांनी लंपास केली। विशेष म्हणजे चोरट्यांनी चोरून आणलेली दुसरी दुचाकी पार्किंग मध्ये सोडून तेथून पसार झाल्याचे समोर आले आहे। या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान अन्नपूर्णा नगर येथील चौधरी बंगल्यात असलेल्या S24 मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यालयातही चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्यामध्ये 4 चोरटे दिसून येत आहेत। तसेच शीतल हॉटेल जवळील साई कुबेर सिटी श्रीराम पार्क परिसरातील प्रथमेश किराणा दुकान फोडण्याचाही प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे। एकाच रात्री शहरातील वेगवेगळ्या भागात चोरी आणि चोरीच्या प्रयत्नांच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे। या सर्व घटनांची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिसांनी विविध घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे। मात्र अद्याप कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या घटनांप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती आहे। गेल्या काही दिवसांपासून शहरात घरफोड्या, सोनसाखळी चोरी, दुकानफोडी तसेच इतर चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। यापूर्वी घडलेल्या चोरीच्या घटनांचाही अद्याप उलगडा झालेला नसल्याने नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त होत आहे। शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालून चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा आणि त्यांना गजाआड करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। दरम्यान कोपरगाव शहरातील गेल्या काही दिवसातील व काल एकाच रात्री शहरातील विविध भागात चोरी व चोरीचा प्रयत्न करण्याच्या घटना घडल्याने चोरट्यांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान शहर पोलिसांसमोर उभे राहिले आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। गोरखकांडळ आणि मी गावी गेलेले होते। येऊन पाहते, दरवाजे उघडून पाहते तर असं अशी घटना झालेली। माझ्या कपाटातले वस्तू फेकून दिल्या, आहे ते नेलं, 11,000 रुपये गेले आणि मी काय अजून दुसरं काहीच पाहिलं नाही, पण तेवढे पैसे गेले तेवढेच पाहिले मी, अजून चेकच केलं नाही। तर माझे एवढंच 11,000 गेले म्हणून मी सांगते।